आपण रोज अंक वापरतो, पण विचार केलाय का ते आले कुठून? चला बघूया त्यांची गोष्ट. विचार करा, जगात अंकच नसते तर 5 नाही, 10 नाही, मग कळणार कसं की 1 मेंढी कमी झालीये? खूप खूप वर्षांपासून लोकांना आपलं सामान मोजायची गरज होती, मग ते जनावरं असो वा दागिने. मग काय, मस्त युक्ती शोधली. दगडांवर ओरखडे काढले किंवा दगडांचे ढिगारे रचले. एकदम सोप्पं. आणि मग आला एक भन्नाट शोध, नैसर्गिक संख्या. म्हणजे आपल्या 1, 2, 3 आपण ज्या लहानपणी शिकलो. यामुळे एक अशी रेषा मिळाली जी कधीच संपत नाही. म्हणजे जगात सर्वात मोठी अशी कुठलीच संख्या नाही. पण यात एक अडचण होती. 2 वजा 2 किती याचं उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे अंकच नव्हता. म्हणजे काही नाही दाखवण्यासाठी एका नव्या चिन्हाची गरज होती, एका नवीन अंकाची गरज होती. आणि मग आला आपला हिरो 0. या एका कल्पनेमुळे पूर्ण संख्यांचा गट तयार झाला. आता संख्यारेषेला एक सुरुवात मिळाली. 0 काही नाही हे दाखवायला आता एक जागा होती. थांबा, गोष्ट अजून संपलेली नाही. आता नवीन प्रश्न होता, 2 मधून 6 कसे काढायचे? त्यांच्या संख्यांमध्ये हे शक्यच नव्हतं. त्यासाठी त्यांना शून्याच्याही मागे जावं लागणार होतं. आणि या गरजेतूनच पूर्णांक संख्या जन्माला आल्या, म्हणजे सगळ्या ऋण संख्या. आता बघा, संख्या रेषा दोन्ही बाजूंना पसरली. जणू शून्याच्या डावीकडे एक आरसाच ठेवलाय. बरं, आता भागाकाराचं बघूया. 18/3 सोपं आहे, पण 7/3चं उत्तर काय? यामुळे एक नवीन गोष्ट समोर आली. पूर्णांकांच्या मधल्या रिकाम्या जागांचं काय करायचं? त्या जागा भरण्यासाठी परिमेय संख्या शोधल्या गेल्या. सोप्या भाषेत सांगायचं तर अपूर्णांक. उदाहरणार्थ 4/3 शोधण्यासाठी 1 आणि 2च्या मधले 3 समान भाग करा आणि पहिला भाग घ्या. या अपूर्णांकांमुळे पूर्णांकांच्या मधल्या जागा भरल्या गेल्या. संख्यारेषा आता एकदम गच्च भरली होती. म्हणजे बघा, प्रत्येक प्रकारची संख्या ही एकाच समस्येवरचं उत्तर होती, गरजेतून लागलेला एक शोध. म्हणून गणित म्हणजे फक्त नियम नाहीत, तर ती माणसाच्या सर्जनशीलतेची एक गोष्ट आहे. यामुळे एक प्रश्न पडतो, आजच्या कोणत्या मोठ्या समस्यांसाठी आपल्याला नवीन प्रकारच्या संख्या शोधाव्या लागतील?